नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता पारची तब्येत बिघडलेली असते, तेव्हा काव्याने रात्रभर जागून पारची सेवा केलेली असते, पारची काळजी घेतलेली असते आणि त्याला एका रात्रीत रात्रभर जागून तिने बरं केलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जेव्हा इथे मानिनीला आता सत्य समजतं, जे सत्य मिथुन काकांनी मानिनीला सांगितलेलं असतं की काव्याचं ज्या मुलाबरोबर प्रेम होतं तो मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून तो मुलगा जीवा आहे. आणि जीवा आहे म्हणूनच हे सत्य काव्याने कुणालाही सांगितलेलं नाही आहे. नाहीतर काव्याचा स्वभाव बघता तिने कधीच हे सत्य सगळ्यांना सांगितलं असतं, असं इथे मिथुन काका मानिनीला म्हणतात. पण इथे दोन संसार उद्ध्वस्त होऊ नये, घरामध्ये नातेसंबंध बिघडू नये म्हणून इथे काव्याने ही गोष्ट लपवून ठेवलेली आहे, असं जेव्हा मिथुन काका मानिनीला सांगतात तेव्हा मानिनीचे डोळे उघडतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मानिनी हात जोडून काव्याची माफी मागते. आणि ज्या पद्धतीने रात्रभर जागून काव्याने पारची काळजी घेतलेली असते, त्यामुळे इथे मानिनी तिची माफी मागत तिला मिठीसुद्धा मारते आणि पुन्हा एकदा पारच्या रूममध्ये राहण्याची तिला परवानगी देते. तर प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांना आपण बघितलं, इथे आता मानिनीला असं वाटतं की काव्याचं प्रेम प्रकरण अजून चालूच आहे. लग्नाआधी तिचं एका मुलाबरोबर प्रेम होतं आणि अजूनही त्या मुलाला ती भेटते आणि म्हणूनच तिने अजून माझ्या पारचा नवरा म्हणून स्वीकार केलेला नाही आहे आणि त्याला ती सतत ओरडत असते, त्याला डावळत असते, असं मानिनीला वाटत असतं. सध्या तरी तसं काही नाही आहे. म्हणजे प्रेक्षकांनो, जेव्हा आपण स्टार्टिंगला बघत होतो तेव्हा जो काव्याचा आगाऊपणा असतो तो आता तरी नाही आहे. आता तिला जाणीव झाली आपल्या चुकांची आणि त्या चुका सुधारण्याचा ती परिपूर्ण प्रयत्न करते आणि तिने जीवाचा विषय कायमचा बंदसुद्धा करून टाकला आहे आणि ती आता तिच्या आयुष्यामध्ये मूव सुद्धा झालेली आहे. पण तरीसुद्धा इथे आता मानिनीची मैत्रीण सुनीता ज्या पद्धतीने मानिनीच्या समोर काव्याचं चित्र उभं करत असते, त्यामुळे इथे मानिनी आता काव्यावरती अजूनच चिडत असते आणि रागवत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, घरामध्ये आता जबरदस्त तमाशा झालेला असतो, तो केलेला असतो रम्याने आणि वसूने. तर इथे आता युगचं जे काही कारस्थान आहे ते सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं की युग हा आता फेल झालेला आहे MBAच्या एक्झाममध्ये. हे सत्य जेव्हा सगळ्यांना समजतं तेव्हा इथे रम्या सगळा आरोप नंदिनीवरती टाकून मोकळी होते. ती म्हणत असते, मामी बघतेस ना, आम्ही चुकलो, आम्ही खोटं बोललो, त्याची शिक्षा आम्ही भोगतोय. सकाळ संध्याकाळ स्वयंपाक बनवणं, ब्रेकफास्ट बनवणं, त्याचबरोबर केर कचरा काढणं, संपूर्ण क्लिनिंग करणं, तुम्हाला सगळ्यांना हवं नको ते बघणं, मोलकरणीची सगळी कामं आम्ही करतोय, आम्ही आमची शिक्षा भोगतोय. पण मग या लोकांचं काय? युग पण खोटं बोलला, तुमच्यापासून सत्य लपवलं, मग त्याला शिक्षा व्हायला नको? नंदिनीला सगळं माहिती होतं. नंदिनी म्हणते, मला माहिती नव्हतं की तो फेल झाला आहे, फक्त त्याचा ब्रेकअप झाला आहे ही गोष्ट मला माहिती होती. कदाचित म्हणून त्याचा ब्रेकअप झाला, म्हणून तो फेल झाला असेल, आपण त्याला समजून घेतलं पाहिजे. तेव्हा रम्या म्हणते, ए तुला काय गं बोलायला, आपण समजून घेतलं पाहिजे, शेवटीला खोटं तो बोललाच ना, आणि तुला जर सत्य माहिती होतं तर तू तरी सांगायचं. पण नाही, सगळं माहिती असूनसुद्धा लपून ठेवलंस. आणि ह्या काव्याचं काय, तिनेही काही गोष्टी लपून ठेवल्या असतील, तुम्हाला काय माहिती आहे? तेव्हा इथे रम्या म्हणते, मानिनी मामी तुला तर सगळ्यांचं सगळं माहिती असतं ना, मग ह्यांचेसुद्धा सिक्रेट्स तुला माहीत असतीलच ना. चल आत्ताच्या आता आमची शिक्षा माफ कर, नाहीतर यांनासुद्धा आमच्यासारखी शिक्षा दे. तू इथे न्याय निवाडा अगदी बरोबर करतेस ना, मग आत्ता न्याय कर, खरा न्याय तू आत्ता करशील. तेव्हा प्रेक्षकांनो, मानिनी आता वैतागलेली असते. रम्या सारखी म्हणते, माफ कर नाहीतर यांना शिक्षा दे, माफ कर आम्हाला नाहीतर यांना शिक्षा दे. शेवटीला इथे मानिनीने एक निर्णय घेतलेला असतो आणि मानिनी म्हणते की ठीक आहे, माझा निर्णय झाला आहे, मी तुमची शिक्षा माफ करते, पण यांना ही शिक्षा मी देणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे हा रम्याचा आणि वसूचा जो काही प्लॅन असतो कामापासून लांब पळण्याचा, तो प्लॅन आता सक्सेसफुल झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, रम्या तिथून जाते. ती म्हणते, आत्ताच्या आत्ता मी कपडे चेंज करणार आहे, मी माझे कपडे घालणार आहे, हे कपडे आता बास झाले.
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे पार्थ म्हणत असतो, आई अगं का त्यांना सहजासहजी माफ केलंस? तेव्हा मानिनी म्हणत असते, जाऊ दे रे पार्थ, आता युग पण खोटं बोलला. नंदिनीला सगळं माहिती होतं, तिने काही सांगितलं नाही. आणि काही लोक असतात रे, कुणावरती विश्वास ठेवायचा आणि कुणावरती नाही. मला हल्ली काही कळतच नाही आहे. सगळे मला खोटारडेच दिसत आहेत. कितीतरी लोक आहेत ज्यांनी आपलं किती आणि काय काय सिक्रेट लपवून ठेवले रे. माझा कुणावरती विश्वासच बसत नाही आहे. नंदिनी म्हणत असते, आई असं का बोलताय तुम्ही? अहो कुणी कसलं सिक्रेट लपवून ठेवलं आहे? तेव्हा मानिनी जाते आणि काव्याला म्हणत असते, काय काव्या, तू कुठलं सिक्रेट लपवून ठेवलं आहेस का? तेव्हा काव्या आता तिच्याकडे बघतच राहते आणि म्हणते, नाही मी कुठलंही सिक्रेट लपवून ठेवलेलं नाही आहे. तेव्हा तिथे मिथुन काका असतात आणि ज्या पद्धतीने मानिनी आता विचारत असते ना काव्याला, तेव्हा मिथुन काकांना कळलेलं असतं की कदाचित मानिनीला काहीतरी हिंट लागले आणि म्हणूनच काव्याला त्या अशा विचारतायत. तेव्हा प्रेक्षकांनो इथे पार्थ म्हणतो, आई अगं तू काव्यांना का असं बोलतेस? हे बघ, काव्याच्या जे मनात असतं ते तिच्या ओठावरती असतं. आपण बघतोय ना आधीपासूनच, जेव्हापासून ते या घरात आल्यात, जे त्यांच्या मनात असतं ते त्यांच्या तोंडावरती असतं. त्या कधी काही खोटं नाटं बोलत नाही. मला माहिती आहे, माझा विश्वास आहे त्यांच्यावरती, असं इकडे आता तो म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता काव्याला काय बोलावं काही कळत नसतं. जो काही प्रकार घरामध्ये घडलेला असतो, इथे आता युग फेल झालेला असतो आणि त्याचबरोबर पार्थने त्या सगळ्याचं टेन्शन घेतल्यानंतर पार्थची तब्येत बिघडते. पार्थला इथे आता ताप आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पार्थच्या हातातलं जे घड्याळ असतं ते घड्याळ आता नाडीवरती चालणारं असल्यामुळे पार्थने ते घड्याळ काढून ठेवलेलं असतं. तेव्हा इथे आता कळतं काव्याला की पार्थ कुठे आहेत. पार्थच्या हातामध्ये घड्याळ चालू नाही आहे का हे तिला समजतं आणि ती धावत पळत आता पार्थच्या रूममध्ये येते. ती इथे गेस्ट रूममध्ये जी राहत असते ती अभ्यासासाठी राहील असं मानिनीने सांगितलेलं असतं, त्या दोघांना वेगळं ठेवण्यासाठी. पण इथे आता मानिनीला काही न सांगता काव्या सरळ पार्थला बघायला त्याच्या रूममध्ये येते, तो ठीक आहे ना म्हणून. कारण तिला पार्थची काळजी वाटत असते. घड्याळ चालू नाही आहे हे तिला कळतं, म्हणून ती आता पार्थच्या रूममध्ये त्याला बघायला जाते. तेव्हा प्रेक्षकांनो मिथुन काका येतात आणि मानिनीला म्हणत असतात की मानिनीताई, मला तुमच्याशी बोलायचं आहे. वहिनी 5 मिनटं इथे बसाल का? मला काही प्रश्न विचारायचे आहेत. तेव्हा मिथुन काका म्हणतात, आता तुम्ही सांगा की काव्याबद्दल तुमच्या नजरेत इतका राग का दिसतोय मला? काव्या तर तुम्हाला खूप आवडत होती. काव्या खूप गुणी आहे, ती आता चांगली वागायला लागली आहे, हे तुमचंच मत आहे ना? आणि खरंच काव्या खूप चांगली आहे, ती खूप प्रेमळसुद्धा आहे, हळवीसुद्धा आहे, मला माहिती आहे. मग अचानकपणे असं काय घडलं आहे की तुम्ही काव्याबरोबर इतक्या रूढ वागायला लागलं आहे? काव्याबद्दल तुम्हाला काही कळलं आहे का? तेव्हा मानिनी म्हणते, मिथुन भाऊजी तुमच्यापासून काय लपवू? मला असं वाटतं आहे की काव्याचं लग्नाच्या आधी एका मुलाबरोबर अफेअर होतं आणि ते अफेअर अजूनही सुरू आहे, म्हणून इथे काव्य आपल्या पारचा विचार करत नाही आहे असं मला वाटतं आहे. तेव्हा मिथुन काका म्हणतात की हे काय बोलताय तुम्ही मानिनी वहिनी? अहो तुम्हाला अर्धवट सत्य माहिती आहे, पूर्ण सत्य काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. काव्या हे सगळं का लपवते याचा अर्थ तिचं कुणाबरोबर तरी अफेअर अजून सुरूच आहे असा त्याचा अर्थ होत नाही. तुम्हाला सत्य माहिती नाही आहे. तर इथे काव्याचं ज्या मुलाबरोबर प्रेम होतं तो मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून तो मुलगा आहे आपला जीवा. जीवाचं आणि काव्याचं पार्थ आणि नंदिनीचं लग्न ठरण्याच्या आधीपासून कॉलेजपासून प्रेम होतं. काव्य आणि जीवा एकमेकांशिवाय राहणं शक्यसुद्धा नसतं, पण लग्नामध्ये जी काही परिस्थिती ओढवली त्याच्यामुळे त्या दोघांना लग्न करता आलं नाही. आणि नंतरला इथे जीवाचं नंदिनीबरोबर तर इथे पार्थचं काव्याबरोबर लग्न झालं. काव्य आधी थोडी विचित्र वागत होती कारण तिच्या मनाच्या विरुद्ध हे लग्न झालं होतं, पण नंतरला तिने जेव्हा आता नंदिनी आणि जीवा हे दोघेजण संसाराला लागलेत, आपल्या बहिणीचा संसार मोडू नये म्हणून तिने स्वतः जीवाला सांगितलं की आपल्यामध्ये जे काही होतं ते सगळं विसर आणि ताईबरोबर सुखी संसाराला सुरुवात कर म्हणून. पण इथे जीवा काही ऐकायला तयार नव्हता. तरीसुद्धा काव्याने त्याला समजवलं आणि सांगितलं, पुन्हा मागे वळून माझ्याकडे बघू नकोस. मी माझ्या आयुष्यात खूप पुढे निघून गेले आणि मी आता फक्त पार्थचा विचार करणार आहे असं तिने स्वतःहून जीवाला सांगितलं, जेणेकरून जीवासुद्धा पुढे निघून जावा म्हणून. काव्या खरंच खूप गुणी मुलगी आहे. घरामध्ये वाद नको, नात्यामध्ये कटुता नको. तिला पार्थची सुद्धा काळजी वाटते,
म्हणूनच तिने जीवाबद्दल काहीही सांगितलेलं नाही आहे, कारण तिला भीती वाटते जर पार्थला हे सत्य समजलं तर त्यांना हा धक्का सहन होणार नाही. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे काव्याने ही गोष्ट लपवून ठेवली आहे असं इकडे मिथून काका मानिनीला सांगतात. तेव्हा इथे मानिनीचे डोळे आता उघडलेले असतात. आणि मी सुद्धा तुम्हाला सांगतो मानिनी वहिनी, काव्याला आता जास्त काही विचारू नका. अहो, तिला इथे आपल्या बहिणीचा संसार मोडायचा नाही आहे, पार्थला दुखवायचं नाही आहे, घरातली नातीसुद्धा बिघडवायची नाही आहेत. आणि आता जीवा नंदिनीसोबत खूप पुढे निघून गेला आहे. तो आता आपल्या करिअरवरती फोकस करतो आहे. आणि इथे पार्थ आपल्या काव्यावरती किती प्रेम करतो हे तुम्हालासुद्धा माहिती आहे. काव्यासुद्धा पार्थची काळजी घ्यायला लागली. तुम्हाला माहिती नसेल म्हणून तुम्हाला सांगतो, जे घड्याळ फुटलं होतं ना, ते घड्याळ काव्याने नीट करून आणलं पार्थसाठी. त्यानंतर प्रेक्षकांनो, अशा बऱ्याचशा गोष्टी आता इथे मानिनीला कळलेल्या असतात. तेव्हा तिला तिची चूक समजते. जेव्हा जीवाबरोबरच काव्याचं प्रेम होतं हे समजल्यानंतर पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा तिला कळतं की इथे बिचारी काव्या तर जीवाकडे त्या नजरेने बघतसुद्धा नाही, त्याच्याशी बोलतसुद्धा नाही. मी जो विचार केला तो चुकीचा विचार केला. इथे आता जीवावरती इतकं जीवापाड प्रेम करणाऱ्या मुलीला मी चुकीचं समजले. पण आता पार्थचा विचार करायला लागली आहे ती. मग आता मी तिच्याबरोबर जे काही वागते ते चुकीचं आहे, तिच्यावरती अन्याय करते, ही गोष्ट आता मानिनीच्या लक्षात आलेली असते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जेव्हा पार्थची तब्येत बिघडलेली असते तेव्हा काव्या रूममध्ये येते. त्याच्या डोक्यावरती थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवते. थर्मामीटर घेऊन त्याचा ताप चेक करत असते. त्याचबरोबर त्याच्या हातापायांना इथे तेल लावत असते, मालिश करत असते. तर इथे रात्रभर जागून तिने इथे पार्थची सेवा केलेली असते. त्याच्या हाताजवळ डोकं टेकून ती झोपलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जेव्हा आता मानिनी बघते की काव्याने कशा पद्धतीने पार्थची काळजी घेतली, पार्थला इथे बरं वाटावं म्हणून सकाळीच तिने डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतलेलं असतं. डॉक्टरांनी पार्थला चेक केल्यानंतर ताप कमी आल्याचं सांगितलेलं असतं. तर रात्रीसुद्धा काव्याने डॉक्टरांना बोलावलेलं असतं, पण तिने कुणालाही ही गोष्ट सांगितलेली नसते, कारण तिला कुणाची झोप डिस्टर्ब करायची नसते. म्हणून ती रात्रीच डॉक्टरांना बोलावून पार्थला तपासून इंजेक्शन वगैरे द्यायला सांगते. आणि त्यानंतर सकाळीसुद्धा चेक करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात. पार्थला चेक वगैरे करतात, ताप कमी आला असं सांगतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रात्रभर जागून इथे काव्याने पार्थची काळजी घेतलेली असते आणि त्यामुळे पार्थला बरं वाटत असतं. तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्ही रात्रभर झोपला नाहीत का? तेव्हा काव्या म्हणते, कशी झोपणार, किती ताप होता तुम्हाला माहिती आहे का? मी तुम्हाला हॉस्पिटललाच घेऊन जाणार होते, पण पुन्हा विचार केला की हॉस्पिटलला गेल्यानंतर सगळेजण काळजीत पडतील, म्हणून मी डॉक्टरांना इथेच बोलावून घेतलं. मग प्रेक्षकांनो, ज्या पद्धतीने इथे आता काव्याने पार्थला सांभाळलेलं असतं ते बघून मानिनीला आता स्वतःचीच लाज वाटते. म्हणजे आपण काव्याला किती चुकीचं समजलो, तिच्यावरती किती आरोप केले, पण काव्याने ही गोष्ट का लपवली? कारण तिला आता कुणाचंच नातं बिघडवायचं नाही आहे. जे जसं चाललं आहे तसं चालू द्यावं. इथे आता कुणाला काही बोलून, कुणाला काही प्रश्न विचारून काही उपयोगच नाही आहे, हे काव्याला समजलेलं असतं. त्यामुळे आपल्या नशिबाला जे आले, आपल्या वाट्याला जे आले ते गोड मानून आता पुढे गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये बदल तर काय होणार नाही. कदाचित इथे आपल्या नशिबामध्ये होतं तेच आपल्याला देवाने आणि नियतीने दोघांनीसुद्धा दिलं असावं. आणि इथे पार्थसारखा नवरा तिच्या आयुष्यात आला आहे, म्हणून इथे आता काव्य स्वतःला खूपच जास्त इथे नशीबवान समजत असते. ही गोष्ट तिला तिच्या मैत्रिणीने जाणीव जरी करून दिली असली तरीसुद्धा त्याची जाणीव ही काव्यालासुद्धा हळूहळू होत असते. जेव्हा इथे पार्थ तिची काळजी घेत असतो तेव्हा काव्याला कळत असतं की मी म्हणजे ती किती स्पेशल आहे पार्थसाठी. आणि पार्थलासुद्धा तेव्हा काव्याचं कौतुक जास्त वाटत असतं, जेव्हा इथे तिने रात्रभर जागून त्याची सेवा केलेली असते. अभ्यासाकडे सुद्धा दुर्लक्ष केलेलं असतं. तेव्हा त्याला वाटतं की इतका अभ्यास करणारी व्यक्ती अभ्यास करता यावा म्हणून गेस्ट रूममध्ये गेली आहे. ती व्यक्ती आता माझ्यासाठी रात्रभर जागून त्यांनी माझी काळजी घेतली, याचा खूपच जास्त पार्थला आनंद झालेला असतो. आणि आता काव्याने त्याला ठणकावून सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी आज ऑफिसला जायचं नाही आहे, ऑफिसला न जातासुद्धा कामं होतील, घरून काम करा, असं इकडे काव्याने सांगितलेलं असतं. त्याला कॉफी, ब्रेकफास्ट सगळं तिने रूममध्ये आणून दिलेलं असतं. त्याचे कुठले कपडे त्याला घालायचे आहेत फ्रेश झाल्यानंतर ते तिनेच काढून ठेवलेले असतात. म्हणजे अगदी परफेक्ट बायको झालेली असते ती. बायकोची सगळी कर्तव्य
ती व्यवस्थित पार पाडत असते ही गोष्ट आता मानिनीच्या लक्षात येते आणि मानिनी जाऊन आता काव्याला मिठी मारते आणि त्याचबरोबर तिचे हात जोडून माफी मागते. मला सत्य समजले हे बोलून ती आता काव्याची मनापासून माफी मागते.